हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन मेलदार आपल्या सर्वांचं या आपल्या इग्नाइट प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. आय होप की तुम्ही सर्वच्या सर्व आनंदी असणार, कारण दिवाळीचं पर्व सुरू आहे. तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला इग्नाइट परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. आमच्या सर्वांची, तुमच्या आईवडिलांची, तुमच्या स्वतःची जी एक इच्छा आहे की आमच्या लेकराला किमान एक तरी सरकारी नोकरी मिळायला हवी, सो त्याच अनुषंगाने आपलं जे इग्नाइट परिवार आहे तर ते सतत कार्यरत असतं मित्रांनो. ठीक आहे ना. सो याच दिवाळीच्या पर्वामध्ये एक छोटीशी म्हणजे दोन प्रकारच्या गुड न्यूज आहेत. त्याच्यातली पहिली जी गुड न्यूज आहे तर ती आहे आपल्या इग्नाइटच्या ऍपवरच्या जेवढ्याही बॅचेस आहेत, जितक्याही बॅचेस असतील तर सर्वच्या सर्व बॅचेस वरती 20% सूट आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जीही बॅच करायची असणार आहे, सरळ सेवा असू द्या, पोलीस भरती, एसएससी, जीडी, एसएससी, आरआरबी असेल, एनटीपीसी असणारे, टीईटी, टेट, तलाठी, भरपूर सारा बॅचेस आहेत. कोणती बॅच परचेस करायची असणार आहे तर दिवाळी हा कुपन कोड वापरा आणि तुम्हाला त्या बॅच वरती डायरेक्टली 20% मित्रांनो ऑफ मिळणार आहे. ठीक आहे. तुमच्यातले जे जे असे काही सदस्य असतील की जे सुरुवातीला नवीन आले असणार आहेत, जे सध्या सुरुवातीला या आपल्या चॅनलवरती नवीन असणारे, तर त्यांनी पहिला मुद्दा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती की कोणतीही जाहिरात आली तर आपल्या या चॅनलवरती लेटेस्ट मध्ये एकदम क्विक मोड मध्ये आपण त्याचं अपडेशन देत असतो मित्रांनो. ठीक आहे. ओके. सो आताची सगळ्यात मोठी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात आहे मित्रांनो स्पेशली एनटीपीसीच्या जागांबद्दल. गेल्या मला असं वाटतं की याच महिन्याच्या 4 तारखेला 4 ऑक्टोबरला जाहिरात आली होती एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आरआरबी एनटीपीसीची जी आहे तर ती शॉर्ट नोटीस आली होती मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे आज 21 तारखेला जी आहे तर ती प्रॉपर फुल नोटिफिकेशन जाहीर केलंय. आरआरबी एनटीपीसीच्या मित्रांनो 5810 जागांसाठी वॅकन्सी आहेत. किती? 5810 जागा. अतिशय मोठा आणि चांगला आकडा आहे. तुमच्या सर्वांसाठी ही दिवाळीची सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. सो याबद्दल जर आपण थोडंसं डिटेल वगैरे पाहूया, तुम्ही पाहू शकत असणार आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे जी आधी होती. ठीक आहे ना. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की 4 ऑक्टोबरला जी आहे तर ती शॉर्ट नोटीस एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये दिली होती. आणि आज 21 ऑक्टोबरला जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरण्याची जी फिलिंग प्रोसेस आहे तर ती या दिवसापासून आजपासून जी आहे तर ती सुरू झालेली आहे मित्रांनो. सो 20 नोव्हेंबर पर्यंत जे आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि 22 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 नोव्हेंबर तर 2 डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी एडिट विंडो मिळते. एडिट विंडोचा अर्थ असा असतो की जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडून काही गोष्ट चुकून राहिली असणार आहे, सुटलेली असणार आहे, तर ती गोष्टीचं करेक्शन करण्यासाठी तुम्हाला हा टाइम स्लॉट दिला जातो. ठीक आहे. सो थोडंसं डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आरआरबी एनटीपीसी अतिशय पॉप्युलर, अतिशय म्हणजे संपूर्ण भारतामध्ये अतिशय महत्वाची अशी एक एक्झाम आहे. ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे. ज्याही विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालं असणार आहे, ते बी असो, बीकॉम असो, इंजिनिअरिंग असो, बीएससी असो, बीबी असो किंवा मुक्त विद्यापीठातून जरी तुमचं शिक्षण झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आरआरबी एनटीपीसीचा. याच्यामध्ये पदांचं तपशील जर कधी पाहिलं तर एकूण पद आहेत 5810. याच्यामध्ये 6 प्रकारचे भिन्न प्रकारचे पद आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. एकूण हे जे आहे हे 6 इथं तुम्ही पाहू शकतात हे 6व्या पे ग्रेडचा आहे. लक्षात ठेवा, पे लेवल किती आहे? 6व्याचा हा जॉब आहे, हे पद आहे. याच्यासाठी इनिशियल पगार जो आहे तर हा आहे मित्रांनो 35,400 रुपये. अतिशय चांगला असा जॉब आहे. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी अजून पुढे गेल्यानंतर ऍड होतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर याच्यासाठी वयाची अट असली पाहिजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 33 आणि याच्या आहेत एकूण 161 जागा. दुसऱ्या प्रकारचं जे पद आहे तर ते आहे स्टेशन मास्टरचं. ओके. एकूण हे 6 पे लेवलचं आहे. त्याच्यानंतर पगार सुद्धा सेम आहे, 35,400 आहे. ओके. वयाची अट पुन्हा सेम आहे. बऱ्यापैकी वयाची जी अट आहे तर ती सर्वच्या सर्वांसाठी कॉमन आहे. याच्या एकूण जागा किती आहेत? 615 जागा आहेत मित्रांनो.
त्याच्यानंतर तिसरी जी आहे तर ती आहे गुड ट्रेन मॅनेजर. गुड ट्रेन मॅनेजर याचा अर्थ गुड्स म्हणजे याचा अर्थ जी मालगाडी वगैरे असते ना तर त्या संदर्भातलं हे पद वगैरे असतं. ओके, हे 5व्या लेव्हलचं पद आहे. याचा जो पगार आहे, जर तुम्ही रुजू झाला, जर तुम्ही जॉईन झाला तर पगार आहे 29,200 रुपये वयाच्या 18 पासून तर 33 पर्यंत. आणि याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत 3,416 जागा आहेत सर्वात जास्त. त्याच्यानंतर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट. ओके, 5th पे लेवलचा आहे 29,200 पगार आहे आणि वयाची अट सेम 18 ते 33 आणि एकूण जागा आहेत 921. हे नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, पुन्हा 5th ग्रेड पे आहे 29,200 पगार आहे, वयाची अट सेम आहे आणि 638 जे आहे या एकूण जागा आहेत. आणि लास्ट मध्ये ट्रॅफिक असिस्टंट आहे, पे 4 आहे, 4th लेवलचं पद आहे 25,500 रुपये हा पगार आहे, 18 ते 33 हे वय आहे आणि एकूण जागा आहेत 59. सो अशा पद्धतीने एकूण ज्या जागा आहेत तर त्या आहे 5,810 पदांसाठीच्या जागा आहेत. अतिशय मोठी आणि चांगली संधी तुमच्या सर्वांसाठी चालून आली मित्रांनो. ठीक आहे ना. सो तुम्हाला सर्वांना एक गोष्ट माहिती असणार आहे की ज्या वेळेला स्पेशली आपण एनटीपीसी देतो तर एनटीपीसी जे आहे तर या 2 मोड मध्ये कंडक्ट केल्या जातात. सीबीटी 1 असते आणि सीबीटी 2 असते. थोडक्यात तुम्ही त्याला म्हणू शकतात प्री आणि मेन्स म्हणू शकतात. सीबीटीचा अर्थ काय सर सीबीटी म्हणजे याचा अर्थ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ ऑनलाईन एक्झाम वगैरे असणार आहे. सो वयोमर्यादा ज्या आहेत तर त्या जरा व्यवस्थितरित्या पाहू शकता तुम्ही. एज लिमिट काय आहे तर या ठिकाणी एज लिमिट आहे सगळ्यात महत्वाचं. एज ग्रुप तुमचा 18 ते 33 असला पाहिजे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं लोअर एज लिमिट. लोअर एज लिमिट कमीत कमी तुमचं वय काय आहे या ठिकाणी म्हटलं आहे नॉट बॉर्न आफ्टर. याचा अर्थ 1/1/2008 पर्यंत या तारखेपर्यंत या तारखेच्या आधीपर्यंत तुमचा जन्म झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं अप्पर एज लिमिट काय आहे इथं सांगितलं आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी आहे, ओबीसी आहे आणि एससी एसटी साठी आहे. तुम्ही पाहू शकतात डेट ऑफ बर्थ नॉट अर्लियर दॅन, या तारखेच्या आधी तुमचा जन्म व्हायला नको. 1993 आहे, 1993 आहे, 1990 आहे. या ठिकाणी काय आहे 1988. या तारखा खूप जास्त महत्वाच्या आहेत. या तारखा यासाठी महत्वाच्या आहेत, मुलं लक्ष देत नाहीत. मात्र ज्यावेळेला फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही सर्व प्रोसेस करतात, सर्वच्या सर्व प्रोसेस मधून जातात, तुम्ही सीबीटी 1 पास होतात, तुम्ही सीबीटी 2 पास होतात आणि ज्यावेळेला तुम्ही शेवटी जातात त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे मी फक्त एका दिवसानंतर कमी पडलो आणि त्यांनी मला रिजेक्ट वगैरे केलं. सो या गोष्टींकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ऍज युज्युअल 18 ते 33 आहे तर कॅटेगरीनुसार तुम्हाला सगळ्यांना माहिती, ओबीसी वाल्यांना 3 वर्ष आणि एससी एसटी वाल्यांना 5 वर्षांचं जे आहे तर ते एज रिलॅक्सेशन जे आहे हे प्रत्येक एक्झामला बऱ्यापैकी दिलं जातं. ओके, सो सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाहू शकतात परीक्षा शुल्क जे आहे तर ते किती आहे. परीक्षा शुल्क जे आहे तर ते तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओबीसी मध्ये असाल सर्वांना 500 रुपये आहे. मात्र जर तुम्ही एससी एसटी मध्ये असाल, जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट वगैरे असाल तर तुम्हाला मात्र किती आहे 250 रुपये आहेत. हे पैसे सुद्धा तुम्हाला रिफंड केले जातात. जर तुम्ही सीबीटी 1 जर कधी पास केली आणि ज्यावेळेला तुम्ही सीबीटी 2 मध्ये जाल तर त्यावेळेला तुमचे हे जे पैसे आहेत 500 मधून या ठिकाणी 400 रुपये तुम्हाला परत येतात ओबीसी किंवा ओपन वाल्यांना. आणि जर तुम्ही एससी एसटी मधून जर कधी असणार आहे तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे हे लोक रिफंड करतात. इतका चांगला जॉब आहे. ठीक आहे ना. सो आता आपण जरा पुढे पाहूया. सगळ्यात महत्वाचं काय 2 एक्झाम आहेत लक्षात. ही आहे सीबीटी 1, ही आहे सीबीटी 2. इथं प्री नाही, या ठिकाणी आपण थोडक्यात म्हणू शकतो मेन्स. मेन्स वगैरे म्हणत नाही, याला नावच आहे. मात्र भरपूर साऱ्या लेकरांना कळतच नाही की सर सीबीटी 1 काय सीबीटी 2 काय. म्हणून साध्या भाषेमध्ये ऍज युज्युअल ही प्री सारखी आणि ही मेन सारखी परीक्षा आहे. जर तुम्ही थोडक्यात पाहिलं मित्रांनो तर याच्यामध्ये एक्झाम ड्युरेशन किती आहे तर 90 मिनिटं. याचा अर्थ 1.5 तासाचा पेपर आहे. या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि रिझनिंग जे आहे तर त्याचे असतात 30 प्रश्न. सेंट्रल मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांचा वेटेज वेगळा आहे. जसं सरळ सेवेमध्ये भरपूर वेळेला गणित आणि बुद्धिमत्ता आपले प्रश्न एकत्र असतात, मात्र या केसमध्ये गणित वेगळं आहे, बुद्धिमत्ता जे आहे तर ते वेगळं आहे. गणिताचे 30 आहेत, त्याच्यानंतर रिझनिंगचे 30 आहेत आणि जनरल अवेअरनेसचे किती आहे 40. 30 आणि 30 60, 60 अधिक 40 100. मित्रांनो 100 मार्कांचा पेपर आहे. ओके, याला एकूण वेळ आहे 1.5 तासाचा. आणि सगळ्यात महत्वाचं याला जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर ती निगेटिव्ह मार्किंग किती आहे 1/3. याचा अर्थ जर 3 प्रश्न जर तुमचे चुकले असतील तर तुमचा 1 मार्क मित्रांनो जाणार. ठीक आहे ना, असं आहे. मग एकदा जर तुम्ही सीबीटी 1 जर कधी पास झालात तर तुमची एंट्री कुठे होते तर तुम्ही येतात सीबीटी 2 मध्ये.
जर तुम्ही पहिली एक्झाम पास केली तर तुम्ही दुसऱ्या एक्झामला आहे, तर दुसऱ्या एक्झाम मध्ये सब्जेक्ट पुन्हा सेम आहे, वेगळा अभ्यास करायचा नाहीये मित्रांनो, बिलकुल वेगळा अभ्यास करायचा नाही. जे तुम्ही सीबीटी 1 ला शिकणार तोच पेपर तुमचा कुठे आहे सीबीटी 2 ला. फक्त एवढं आहे की तुम्हाला माहिती असणार आहे की सेंट्रलच्या एक्झाम मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता तर बऱ्यापैकी सोपच आहे, फक्त गणित जे आहे तर ते थोडं काही प्रमाणामध्ये थोड्या वेगळ्या लेव्हलचे असतात. लेव्हल म्हणण्यापेक्षा थोडे टाइप्स जे आहेत तर ते वेगळे आहेत. या सर्वच्या सर्व गोष्टींचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपल्या या इग्नाइट परिवारामध्ये कोणतंही टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. ती सर्वच्या सर्व जबाबदारी आमची, तुमचं काम फक्त अभ्यास करणं. बघा याच्यामध्ये सीबीटी 2 काय आहे, पुन्हा एक्झाम ड्युरेशन इन मिनिट्स 90 मिनिटं आहे, आणि अगेन सेम जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न आहेत, गणिताचे 35 आहेत, ओके, आणि जनरल म्हणजे याचा अर्थ रिझनिंगचे सुद्धा 35, 120 प्रश्न याच्यामध्ये असतात 90 मिनिटांना, 1.5 तासाला. अगेन निगेटिव्ह मार्किंग जे आहे ही कितीची आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. हा जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच्या सर्व आपल्याला माहिती आहे, तेच उदाहरणं आहेत. नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे, त्याच्यानंतर काळकाम, वेगवेगळे अंतरचे उदाहरण आहेत की जे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत, वेगळं वगैरे काहीच नाही. बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व सेम आहे राजांनो. कॅलेंडरचे प्रश्न असतात, त्याच्यानंतर घड्याळाचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर आकृत्यांचं मोजमाप आहे, कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न आहेत. सिलेबस एकदम कॉपी आणि पेस्ट सारखा आहे. ठीक आहे, चला आता पुढच्या याच्यावरती ज्या वेळेला आपण एनटीपीसी मध्ये एंट्री करतो ना, तर काही काही पदांसाठी तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागते. मग जरा स्किल टेस्ट मध्ये काय असणार आहे, तर टायपिंग टेस्ट वगैरे द्यावी लागते. मग कोणत्या कोणत्या पदांसाठी जरा लक्षात ठेवा. पहिला मुद्दा जे 6 पद आहे, तर सीबीटी 1 जी आहे तर ती सगळ्यांना कॉमन आहे, सीबीटी 2 सुद्धा सर्वांना काय आहे, कॉमन आहे. राहिला शेवटचा मुद्दा की सर टायपिंगची जी टेस्ट आहे तर ती कोणाकोणासाठी, सगळ्यात महत्वाचं गुड्स ट्रेन मॅनेजरला, आणि सगळ्यात महत्वाचं आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्टला आहे. त्याच्यानंतर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्टला आहे, नावच टायपिस्ट आहे तर आहेच. त्याच्यानंतर आहे स्टेशन मास्टरला आणि ट्रॅफिक असिस्टंटला जे आहे तर ती आहे स्किल टेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. ठीक आहे, चला आता याच गोष्टींसाठी आपल्या इग्नाइटची एकदम दमदार अशी बॅच आहे मित्रांनो. आपली जी स्पेशल बॅच आहे तर ती आहे रेल्वेची बॅच आहे. आपल्याकडे रेल्वे भरती आरआरबी एनटीपीसी ची आपली स्पेशल बॅच आहे. एकूण बॅचेची जी फी आहे तर ती आहे 1499. तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी असणार आहेत की जे नवीन असतील किंवा ज्यांना माहितच नसणार की आपण कोणत्या लेव्हल पर्यंत काय काय शिकवतो. सो टेन्शन घेऊ नका. ओके, आपल्या या चॅनलवरती सर्वच्या सर्व फॅकल्टीनी कोणत्या लेव्हल पर्यंत शिकवलेलं आहे हे तुम्ही आधी तपासून पाहू शकता आणि मग बॅच परचेस करू शकतात. सो त्याचं टेन्शन नाही मित्रांनो. इग्नाइटच्या रिझल्ट बद्दल मला तरी असं वाटत नाही की तुम्हाला काही सांगण्याची काही गरज आहे. सो आता सध्या अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यांमध्ये खेड्यांमध्ये आपले पास झालेल्या मुलांची टक्केवारी तुमच्या किमान 5 मित्रांपैकी एक मित्र तरी असा आहे की जो इग्नाइटचा आपला विद्यार्थी असणार आहे. सो आपला रिझल्टच बोलत असतो. सो 1499 आहे जी बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आहे रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली. एक व्हिडिओ हा तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. जर तुम्हाला काउन्सिलिंगची सुद्धा रिक्वायरमेंट लागली किंवा काही डाऊट्स वगैरे असले तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आजचं जे आहे हे लेक्चर आपलं होतं, खूप महत्वाचं होतं. याच गोष्टींबद्दल आरआरबी एनटीपीसी बद्दल अजून एक व्हिडिओ डिटेलमध्ये लवकरच तुमच्या सर्वांसाठी आम्ही घेऊन येऊ. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचे असणार आहे तर बिलकुल कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि अजूनही चॅनलला जर कधी सबस्क्राईब केलं नसणार आहे तर पटकन मित्रांनो चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सकारात्मक राहा, मोटिवेटेड राहा. तुम्हीच पास होणार आहात हा विश्वास तुमच्यावरती आणि आमचा सुद्धा तुमच्यावरती आहे मित्रांनो. ठीक आहे. सो धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.